संतोष सर आवाज क्लिअर आहे का सांगा मला आता. हॅलो. चला, संतोष भोर सर, सतीश भोर, सॉरी, आवाज येतो मला क्लिअर सांगा ना जरा एकदा. संतोष भोर आहेत ना तुम्ही लाईव्ह? मग हे आपण पाहत असताना ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे आपलं हे पाहतानाच सगळ्या पंचायत राजमध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याच्यावर असणाऱ्या समित्या, कायदे, घटनात्मक तरतुदी काय आहेत, त्यामध्ये घटनादुरुस्त्या कोणत्या झाल्या आणि संबंधित असणारे काही चालू बदल, चालू घडामोडी आपण ज्याला म्हणूया, हे सगळं आपण जर एक सिक्वेन्सनुसार पाहिलं, एक सिरियलनुसार पाहिलं तर कुठलीही परीक्षा द्या, पंचायत राजमध्ये कितीही वेटेज असू द्या, तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही अशा पद्धतीने आपण जाणं योग्य ठरवतो. आता आपण याच्यावर जे काही पंचायत राजवर आलेले प्रश्न आहेत, हे पंचायत राजवर आलेले प्रश्न आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरतं. कारण आपला एक पहिला गोष्ट अभ्यासक्रम, आणि अभ्यासक्रमात त्यांनी काय सांगितले, पंचायत राज किंवा त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हटलं असतं. मग पंचायत राज किंवा स्थानिक स्वराज्य संस्था कशाला म्हणायचं, तर पंचायत राज हा भाग आणखी थोडासा वेगळा आहे बघा, लक्षात घ्या. एक त्याच्यामध्ये मी आणखी एक तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो त्यावेळेस त्याचा पार्ट येतो संपूर्ण घटनाक्रम, म्हणजे 73 आणि 74 दोन्ही घटनादुरुस्त्या, तसंच संपूर्ण शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. पण आपलं पंचायत राज म्हटलं की फक्त ग्रामीणचा भाग येतो. मग आपलं ते अभ्यासक्रमाने त्याहीपेक्षा जे काही पूर्वी परीक्षेला विचारले प्रश्न आहेत, आता तुम्ही एक याचा बघा, तुमचा आणि तुमचा एक्साइज PSI लॉ आलाय नवीन, त्याच्यामध्ये सिलेबस टाकला, एक पंचायत राजचा एक भाग आहे, त्याची तर परीक्षा झाली ना, आता फर्स्ट टाइम होतीये. आणि आपली डिपार्टमेंट PSI, याच्या मागचे पूर्वीचे प्रश्न बघा तुम्ही, जे त्यांनी पंचायत राज म्हणून फक्त दिले, तर फक्त पंचायत राज म्हणून नाही, त्या पंचायत राजवर आधारित असणारे प्रश्न काय, मग पंचायत राजचं भरपूर आहे. म्हणजे पंचायत राजमध्ये शहरी की ग्रामीण, बऱ्याच मुलांना अभ्यास करताना पंचायत राज म्हटलं की ते सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था घेतात, म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल, नगरपंचायत असेल. पण आपल्याला अजून एक सांगतो मी, तुम्ही हे करत असताना याच्यामध्ये बघा सगळे प्रश्न बघा तुम्ही, 5 प्रश्न आताचे, 2100 प्रश्न 5 आणि 17चे 5, याच्यामध्ये तुम्हाला शहरी स्थानिक स्वराज्य संस्थावर प्रश्न दिसणार नाही मोस्टली. म्हणजे आपल्याकडे इथं ज्या वेळेस एक येतं ना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो आपण, आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये याच्या 2 पार्ट येतात, एक म्हणजे ज्याला ग्रामीण म्हणतो आपण, ठीक आहे, आणि इथं शहरी. मग शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. पण ज्यावेळेस ग्रामीणमध्ये आलं नाही फिनिकडे आपल्याकडे, की आपला 3च घटक येतात, जिल्हा परिषद एक सर्वोच्च स्तर, दुसरा पंचायत समिती, तिसरा ग्रामपंचायत. आणि हे सेम असंच असतं शहरी भागामध्ये सुद्धा,
जिल्हा परिषदला लेवलला कुठं असते तर मनपा असते, महानगरपालिका. इथं जे आपण पंचायत समिती मधला स्तर म्हणतो तर इथं असतो नगर परिषद किंवा त्यालाच आपण नगरपालिका सुद्धा म्हणतो. आणि तिसरा असतो नगर पंचायत. लक्षात ठेवायचं, नगर पंचायत हा ग्रामीण भागातून शहरी भागात रूपांतरित होणारा संक्रमित भाग असतो. ठीक आहे, मग ही झाला शहरी, याला शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि याला म्हणतात ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. पण याला नाव आहे वेगळे, काय? याला म्हणतात पंचायत राज. ठीक आहे, लक्षात ठेवा, पंचायत राज म्हणजे फक्त ग्रामीणचा विचार इथं केला जातो. आणि आपला प्रश्न तुम्ही ज्यावेळेस पाहताल त्या प्रश्नावर तुम्हाला इथं प्रश्न दिसणार नाही, मोस्टली इथं याच्यावर प्रश्न तुमचा इथे दिसेल. पण आपला सगळं करणं क्रम प्राप्त ठरतं किंवा करायचं, आपल्याकडे वेळ आहे ना करायचं. बरेचशा ठिकाणी तुम्ही गेला तर तुम्हाला फक्त जे सिलेबसला लिमिट आहे तेवढंच घेतील, पण त्याच्या अनुषंगाने अजून 4 भाग जर कव्हर तुम्ही एक्स्ट्रा करून घेतले तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा फायदा असा होतो की जर एखादा प्रश्न त्या अँगलने विचारला तो प्रश्न त्यांचा चुकत नाही आणि ज्यांनी केलं नसेल त्यांचा सरसकट चुकणारच आहे. ठीक आहे, म्हणून या पंचायत राजमध्ये हे पंचायत राज करताना आपल्याला शिकायचं काय तर हा परिपूर्ण भाग शिकायचा आहे, तसंच हा परिपूर्ण भाग सुद्धा आपला शिकायचा आहे. मग आता याच्यावरचे जे प्रश्न तुम्हाला इथे थोडक्यात बघा, हे प्रश्न आपले पहिला हा प्रश्न इथे दिसेल तुम्हाला, भारतीय राज्य घटनेत पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित कलम 243A यामध्ये खालीलपैकी कोणती तरतूद आहे, हा प्रश्न आलाय. हे पहिलं सेशन आहे आपलं पंचायत राजचं आणि पहिल्या सेशन मध्ये आपल्याला कोणते घटक केले पाहिजेत आणि ते करत असताना म्हणजे आपला जो सिलेबस आहे त्यावर आधारित आलेले प्रश्न हे पाहणं गरजेचं असतं. हे प्रश्न पाहून आपल्याला पुढचा अभ्यास करायचा आहे. इथे लक्षात घ्या, एक पहिलं सांगितलं राखीव जागा, दुसरे ग्रामसभा, पंचायत समिती तिसरं पंचायत निवडणूक तिसरं सांगितले, पंचायत लेखापरीक्षण. ठीक आहे, राखीव जागा म्हणजे रिझर्वेशन आपल्याकडे आहे, तुम्हाला रिझर्वेशन माहित असेल, आपल्याकडे राखीव जागा आहेत आणि याच्यामध्ये जिथं SC ST OBC महिलांना आपल्या महाराष्ट्रामध्ये 50% राखीव जागा आहेत आणि ऑल इंडिया लेवलला जर आपण विचार केला तर ते किती आहेत 33%. बरं, हा जे सगळा बदल आहे हा कुठं प्रश्न तुम्हाला माहिती आहे का? हा प्रश्न घटनेवर आहे, तसंच हा प्रश्न कुठे घटनात्मक तरतुदी, लक्षात घ्या घटनात्मक तरतुदी यावर आहे. आणि दुसरा भाग आहे हा घटना दुरुस्तीवर. कोणती? 1992 ची कोणती घटना दुरुस्ती? 73 आणि 74 घटना दुरुस्तीवर आहे का? तर या दोन घटना दुरुस्तीनुसार या घटना दुरुस्तीला आपण इथं फोकस जास्त करूयात का? याच्यानुसार तरतूद केली, या मूळ कलमामध्ये तरतुदी केल्या त्याच्यामध्ये आणि त्याच्यात सांगितलं की काय कुठे कोणती तरतूद असली पाहिजे. मग यांनी जे आपलं मूळ कलम आहे 243 मध्ये ती ग्राम पंचायतची व्याख्या केली आहे. 243 मध्ये कशाची? पंचायत राजची व्यवस्था व्याख्या केली आहे. आणि त्याच्या पुढं मग त्यांनी तिथं 243A 243 ठीक आहे B C D असं करत ZD पर्यंतचा भाग इथं आणला. मग इथं 243 ला जी व्याख्या आहे बघा, 243 मूळ जी आहे इथं पंचायत राजची व्याख्या सांगितली आहे. आणि इथून पुढे मग आपण काय म्हटलं की 3 स्तर आहेत. पंचायत राजमध्ये सुरुवात झाली ग्रामीण कडनं, बघा पंचायत राजमध्ये ही सुरुवात झाली ग्रामीण आणि पुढे शहरी आहे. पहिली घटना दुरुस्ती कोणती मग 73वी आणि त्याच्यानंतर 74वी आहे. मग इथं 73व्या घटना दुरुस्तीनुसार म्हणजे जो पहिला पार्ट आणला त्यांनी P पर्यंतचा, बरोबर आहे, A पासून ते P पर्यंतचा, हे 73 घटना दुरुस्तीनुसार ग्रामीण भागातल्या तरतुदी आणि ग्रामीण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची म्हणजेच पंचायत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. मग त्याच्यात बी काय खालून ग्रामसभा स्थापना संदर्भात पहिलीच तरतूद केली, पहिलीच ग्रामसभेची स्थापना 243A पहिलीच तरतूद केली बघा इथं. आणि याच्यामध्ये सांगितलं आपण A ची तरतूद केली. आता याच्यामध्ये 2 भाग बी आहेत, याच्यामध्ये 2 बाबी आहेत. काय? राखीव जागा कुठे आहे याच्यामध्ये, इथं कुठे एक तर लक्षात घ्या D फॉर डिव्हिजन लक्षात ठेवा किंवा डिवायडेशन असं लक्षात ठेवा, D फॉर डिवायडेशन. ठीक आहे, A पासून सुरुवात होती म्हणून ग्रामसभा सुरुवातच ग्रामसभेपासून होती. याची तरतूद केली 200, याची तरतूद कुठे केली 243 ला A इथून सुरुवात झाली. ठीक आहे, इथून सुरुवात झाली याची. मग A नंतर B मध्ये काय सांगितलं, आता याच्यामध्ये आपल्याला इथं पुढे तरतूद करून ठेवली आपण. B मध्ये काय, A मध्ये काय 243A आणि B. पुढे C आणला, निवडणूक याच्यामध्ये निवडणूक आणली किंवा पंचायत लेखापरीक्षण असलं. आपण जर बघितलं तर B मध्ये
सी मध्ये रचना आहे, सी मध्ये त्याला आपण कन्स्ट्रक्शन असं म्हणू शकतो किंवा स्ट्रक्चर असं म्हणू शकतो. सी मध्ये स्ट्रक्चर, सी स्ट्रक्चर म्हणजे रचना सांगितली. म्हणजे सुरुवात ग्रामसभा, त्याची रचना कशी असेल, निवडणूक कशी घ्यायची, त्याचं लेखापरीक्षण कोण करणार, या सगळ्या तरतुदी याच्यामध्ये यांनी केलेल्या आहेत. मग इथं पहिलं जे ऑप्शन आलं हे आपलं उत्तर काय आहे, समजा ग्रामसभा. पण इथं बघा, त्याला मी इथं खोडतो थोडंसं, इकडे लक्ष द्या. राखीव जागा ही सुरुवात झाली ग्रामसभेपासून इथून, मग 243 ला ए जोडला इथं, ठीक आहे. मग इथं बी आलं लगेच, 243 ला बी जोडला आणि बी ला सांगितलं काय. आता बघा इथं 243 ए मध्ये सांगितली ग्रामसभा, ठीक आहे. बी आला स्थापना, सी आला निवडणूकचं स्ट्रक्चर म्हणजे रचना, रचना कशी असली पाहिजे. त्यानंतर डी आला, डी मध्ये डिवायडेशन म्हणजे काय केलं त्यांनी, राखीव, डी म्हणजे राखीव जागेची तरतूद केली डी मध्ये, 243 डी राखीव जागा. मग डी कसं लक्षात ठेवा, डिवायडेशन म्हणजे का, इकडे वेगळे करा, इकडे वेगळे करा, राखीव. आणि डी ला पुढे जोडलं टी, टी म्हणजे काय. आता हे झालं बघा, हे झालं ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांची तरतूद. ग्रामीण म्हणजे मी यासोबत शहरी सांगतोय आणि शहरी, ठीक आहे. म्हणजे ह्या 243 ए पासून जे काही झेड 243 झेड जी पर्यंत जी काही तरतुदी केल्या आहेत, या तरतुदीमध्ये कुठं काय सांगितलं तुम्हाला, 243 ए पासून जवळपास पी पर्यंत हे ग्रामीणचं आहे आणि पुढे समजा पी क्यू पासून ते पुढचं कुठपर्यंत झेड जी पर्यंतचा भाग आहे तो शहरीचा आहे. मग जी तरतूद इथं केली आहे, समजा आपल्याकडे 243 ए ला तरतूद आहे ग्रामसभा स्थापन करण्याची किंवा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करण्यासाठी तरतूद, तर ती नागरी स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करण्यासंदर्भात कुठं असली पाहिजे, तर त्याची तरतूद इथं केलेली आहे, ठीक आहे. त्याची तरतूद सुद्धा याच कलमात केली आहे. म्हणून आपल्या घेताना जसं की राखीव जागा कुठे, 243 डी मध्ये, ठीक आहे. राखीव जागा कुठे आपलं, राखीव जागाचा 243 डी मध्ये राखीव जागा आहे, तशाच 243 टी मध्ये सुद्धा आहे, टी मध्ये. मग हे टी कोणतं, याला म्हणायचं शहरी, शहरी मधल्या, आणि याला म्हणायचं कोणतं, ग्रामीण मधल्या. मग आपला प्रश्न कुठे विचारला त्यांनी, हे ग्रामीणवर. आणि का बरं, कारण आपला पंचायत राज आहे, आपला स्थानिक स्वराज्य संस्था नाहीत, आपला पंचायत राजचा भाग आहे, लक्षात घ्या. म्हणून आपला याच्या प्रश्न विचारला, याच्यावर विचारला नाही, पण तुम्हाला एक्स्ट्राच म्हणून या गोष्टी थोड्याशा इथं क्लिक होऊ देत, ते फायद्याचं राहते. बर, पुढे आपलं ग्रामसभेचा आला, आपण ग्रामसभा कोणतं कुठे 243 ए मध्ये सांगितली, ठीक आहे. मग पुढे आलो आपण पंचायतीची निवडणूक. मग पंचायतीची निवडणूक कुठं सांगितली, पंचायत निवडणूक 243 के मध्ये सांगितले, कुठं के मध्ये. कोणती, पंचायतीची. बघा पंचायतीची म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असं यांना म्हणायचंय. आणि मग याची तरतूद शहरात आहे का, शहरी भागामध्ये आहे ना, कुठे 243 झेड ए, कुठं 243, हे शहरात झालं, हे ग्रामीण झालं. आता आपलं हे विचारत का नाही, मग याला तुम्ही नाही केलं तरी चालेल, परंतु लक्षात ठेवलं पाहिजे, यातला थोडासा भाग तुम्हाला जमला पाहिजे, ते खूप गरजेचं आहे, माहित असणं आवश्यक आहे. आणि लेखापरीक्षणची तरतूद, जज, लेखापरीक्षण करणारा कोण असतात, जज, लक्षात ठेवा. जज का म्हणायचं तुम्हाला, कारण जे मध्ये सांगितलं, कोणता, 243 जे मध्ये सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांचं, सॉरी पंचायतीचं लेखापरीक्षण याच्यामध्ये तरतूद आहे. आणि याच्यासोबतच जे हे झालं ग्रामीणचं म्हणजे आपल्या पंचायत राजचं, आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची पण कुठे गेली, 243 झेड, झेड लक्षात घ्या, जे आणि झेड. मग जज असं याच्यावरूनच म्हणतो तुम्हाला, जज, जज लक्षात ठेवायचा, का सांगता येत नाही. म्हणून इथं 243 जे मध्ये हे आहे, 243 के मध्ये हे आहे, 243 ए मध्ये हे आहे, आणि 243 डी मध्ये ह्या राखीव जागा आहेत, लक्षात ठेवायचं. ह्या पद्धतीने तुम्हाला विचारलं जाऊ शकलं. आता इथं असं विचारलंय, पुढच्या वेळेस तुम्हाला काय करतील, एक कलम देतील आणि कलमाच्या पुढे ह्या तरतूद देतील, आणि एक तर चुकीची जोडी ओळखा किंवा योग्य जोडी ओळखा, असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकेल, सांगता येत नाही. मग आपला तरतुदी आपल्याला पाठ करणं किंवा तेवढं माहिती ठेवणं लक्षात ठेवतं. आता इथं बघा तुम्हाला एक फॉर्मॅट आणला दाखवतो. भाग 9 पंचायती आणि भाग 9 याला नगरपालिका आहेत. 73व्या घटना दुरुस्तीने हे तरतुदी केलेत ह्या नगरपंचायत, आपला ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, म्हणजे आपण याला पंचायतच्या म्हणूयात. आणि इथं
नगरपालिकेच्या तरतुदी ह्या 74 घटनादुरुस्तीने केलेल्या आहेत आणि ती 9 टाकला होता नगरपालिका. ठीक आहे, मग आपला कोणता आहे 73वी घटनादुरुस्ती भाग 9 पंचायती नावानं. आपला हा पार्ट आहे, आपला हा पार्ट नाही तरी हा पार्ट थोडासा लक्षात तुमच्या असू द्या. बघा 243 मध्ये काय केली, यांची व्याख्या केली सर्वसाधारणपणे. ए ला सांगितले ग्रामसभा, बी ला सांगितले काय पंचायतीची स्थापना करणे, सी ला काय सांगितलं 243 सी मध्ये, सी म्हणजे स्ट्रक्चर म्हणजे काय रचना, स्ट्रक्चर म्हणजे याचा तुम्हाला क्रम जरी कळाला ना ABCD असं कसं असू शकतं, तर आधी एक तर त्याची व्याख्या असली पाहिजे. सुरुवात बघा कोणताही कायदा सुद्धा बघा सुरुवातीला व्याख्या असते, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर आपलं काय मूळ ग्रामसभा, त्याची ग्रामसभा कशाला म्हणायचं, मग त्याच्या पुढे ग्रामसभेची स्थापना करण्याचं तरतुदी. बरं रचना म्हणजे कशी असेल 7 पासून 17 पर्यंत असते आपल्याकडे. ग्रामपंचायत कशी असते 7 पासून 17 पर्यंत. आणि जी पंचायत समिती किंवा नगरपालिका कशी असतात तर त्यांचं स्ट्रक्चर असतं, म्हणजे जिल्हा परिषद असतं, लोकसंख्येच्या प्रमाणात ठरले असतात 60 जागा 70 म्हणजे किमान 50 ते 75 जागा आहेत सध्या. आता त्यातनं चेंज केला, मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये आपलं 6 गट शिकायचे. 6 म्हणजे काय की पूर्वी काय होतं ना आता काय झालं, आता आपल्याकडे बदल केलेत 50 ऐवजी 55, बरोबर ना, किमान 55 कमाल 80 ही अशी तर केली अपडेट. म्हणजे जिल्हा परिषद जागा म्हणजे जेवढे जिल्हा परिषद जागा असतात ना, जेवढे जिल्हा परिषद सदस्य संख्या असते त्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्हा परिषद सदस्यांच्या दुप्पट हे पंचायत समितीचे मेंबर असतात. म्हणजे एक गट असेल, गट कशाला म्हणतात जिल्हा परिषदेच्या जो काही तिथला सदस्य असतो त्या सदस्याच्या मतदारसंघाला गट म्हणतात. आणि त्या गटामध्ये 2 गण असतात, 2 गण म्हणजे पंचायत समितीचे मेंबर, बरोबर आहे. आणि त्या पंचायत समितीच्या एरियामध्ये असंख्य अशा ग्रामपंचायती असतात. मग ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असा भाग असतो. त्याचे लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्हावाईज त्याचे गणना असते, म्हणजे मतदारसंघ ठरतात. मग कोणत्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या कमी असेल तर किमान 50 गट असतात, जर जास्त असेल तर 80 पर्यंत जाऊ शकेल. ठीक आहे, सेम पंचायत समितीचं आणि जिल्हा परिषद एकमेकावर डिपेंड असतात मतदारसंघ. ग्रामपंचायतीशी संबंध नसतो. ग्रामपंचायती वार्ड असतात आणि वार्ड असताना कसे असतात की एकामध्ये 4 आणि किमान 2, म्हणजे एका वार्डमध्ये कमाल 4 सदस्य आणि किमान 2 सदस्य. महानगरपालिकांमध्ये तुम्ही बघा असे की 4 आणि 1 2 पर्यंतचा हा पार्ट असतो. इथं आपण डी मध्ये काय सांगितले रिझर्वेशन आरक्षण, डी मध्ये सांगितले आरक्षण. मग हे रिझर्वेशन हे आपण लक्षात कसं ठेवायचं, डी फॉर डिव्हिजन लक्षात ठेवा. बरं कालावधी बघा 243 ई मध्ये काय कालावधी म्हणजे आपण काय म्हणतो एखादा आपण तुम्ही वस्तू घेतली आणि वस्तू घेतल्या तुम्ही काय म्हणता अरे त्याची एक्सपायरी डेट पाय, एक्सपायरी डेट बघून घे म्हणजे यूज करायचं काय की नाही. म्हणजे एक्सपायरी डेट म्हणजे ज्याचा कालावधी संपणार आहे, त्याची जी काही आपल्याला यूज करायची कॅपॅसिटी आहे तो मुक्त कधी होणार आहे आपण त्याला एक्सपायरी डेट म्हणतो, बरोबर आहे ना. म्हणजे त्याचा उपयोग करायचा कालावधी संपला त्याला आपण एक्सपायरी डेट म्हणतो. म्हणून ई फॉर एक्सपायरी डेट लक्षात ठेवा. ई मध्ये कालावधी, ई फॉर एक्सपायरी लक्षात ठेवा. एक्सपायरी का लक्षात ठेवायची एक्सपायरी, कारण कालावधी संपल्याच्या नंतर ते वापरायला योग्य राहत नाही म्हणून लक्षात ठेवा. ई मध्ये कालावधी सांगितल्यानंतर किती असला पाहिजे, मग 5 वर्ष 7 वर्ष 10 वर्ष दे राज्य शासन ठरवणारे. कारण पंचायत शासन हा व्यवस्था, पंचायत हा जी काही व्यवस्था आहे हे सगळा राज्याचा विषय आहे लक्षात ठेवा. म्हणून पंचायत राज हा राज्यांतर्गत येणारा विषय. एफ मध्ये बघा, एफ मध्ये एफ आहे पुढे सदस्यांची अपात्रता. अपात्र म्हणता म्हणजे काय फेल. आपण काय म्हणतो पात्र झालो पास झालं आणि अपात्र झालो म्हणजे काय फेल झाला. फेल एफ फॉर फेल. फेल म्हणजे काय अपात्रता लक्षात ठेवायचं. बघा अपात्रता म्हणजे फेल. फेल कुठं एफ मध्ये 243 एफ मध्ये. बर 243 जी ला सांगितलं अधिकार आणि जबाबदाऱ्या. जी मध्ये जबाबदाऱ्या लक्षात ठेवा. जी जबाबदाऱ्या ठीक आहे 29 बाबी आहेत ग्रामीणसाठी. शहरीसाठी किती आहेत 18 आहेत लक्षात घ्या. पुढे आलो आपण एच कर लावण्याचा अधिकार. बर आय वाय वित्त आयोग. आयला इथं वायला आहे, शहरीमध्ये वायचा आहे तो शहरीचा साईडला ठेवा. समजा जेज मी सांगितलं तुम्हाला. जेज म्हणजे कसं झ कुठे गेलं झ इथं हे झ. जज म्हणजे लेखापरीक्षण, जज करणे लेखापरीक्षण करणे थोडक्यात. के मध्ये निवडणूक आहेत. एल मध्ये एल लागू करणे, ल लागू करणे. केंद्रशासित प्रदेशांना हा भाग लागू करायचे की नाही हे ठरवणे किंवा लागू करणे. ठीक आहे. पुढे आला आपण एम मध्ये अनुसूचित क्षेत्रांना लागू करणे, लागू नसणे अनुसूचित क्षेत्रांना. आणि
एन मध्ये सांगितले कायदे असतात नसणे, आणि ओ मध्ये सांगितले, ओ मध्ये काय सांगितलं, न्यायालयाने हस्तक्षेप करायचा नाही. ओ थांबा, ओ थांबा, म्हणजे तुम्ही हस्तक्षेप करू नका, म्हणजे पंचायतच्या बाबीमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास मनाई या बाबतीत टाकल्यात. आपल्या याच्यावर प्रश्न आपला येणार नाही या 74वर, पण आपला 73 प्रश्न आहे. आणि 73 जी काही 243 ए पासून हे ओ पर्यंतचा भाग टाकलाय बघा, ओ पर्यंतचा पार्ट आहे, आणि हे तर पी पासून पुढचा आहे झेड जी पर्यंतचा. तर हा ए पासून ओ पर्यंतचा भाग आपल्याला सहज लक्षात राहतो, सहज, काहीच हरकत नाही. एफ फेल, अपात्र ठरलाय, एफ फॉर अपात्रता, बरोबर आहे ना. मग आपल्याला कुठं आलो, ई एक्सपायर झालाय म्हणजे कालावधी संपलाय, कालावधी. डी डिवायडेशन, आपण एक आरक्षण देणं म्हणजे काय करणं, आपल्याकडे जर आरक्षण असेल तर हे गटांना वेगळ्या जागा, यांना वेगळ्या जागा आरक्षित झाल्या, मग ते त्यांना यांना म्हणजे काय केलं, विभाजन केलं, म्हणजे तुम्ही आपण त्याला काय म्हणतो, डिवायडेशन. म्हणून डी वरून डिवायडेशन म्हणजे आरक्षण लक्षात ठेवा. पुढं सी मध्ये स्ट्रक्चर, एस वरून सी लक्षात ठेवा म्हणजे रचना, ठीक आहे. बी मध्ये स्थापना, आधी तर ग्रामपंचायत पुन्हा स्थापना म्हणजे ग्रामसभा पुन्हा स्थापना. बरं, आपण जी कडे आलो, जबाबदाऱ्या, जी वरून जबाबदारी असं मराठी शब्द हे लावून ठेवा. एच मध्ये कर लावण्याचा अधिकार आहे. जे मध्ये जज करणे म्हणजे लेखापरीक्षण करणे असं थोडक्यात लक्षात ठेवा, कारण वरून लेखापरीक्षण करणे हे पंचायतीने जे काय कारभार केलाय त्याचं लेखापरीक्षण वरून निधी देणार म्हणजे केंद्र किंवा राज्य शासन करत असतं, आणि हे लेखापरीक्षण वरून करत असतात. त्यामुळे ह्याला जज करणे आपण असं म्हणतो. जज करणे म्हणजे आपल्या वरचेच लोक जज करत असतात, म्हणजे बाहेरचे, आपण सोडून बाहेरचे. के मध्ये निवडणूक आहेत. एल मध्ये लागू करणे, अनुसूचित कशाला, केंद्रशासित प्रदेशांना हा भाग लागू करायचे की नाही. आणि एम मध्ये लागू नाहीत. या भाबी बघा, आपल्याकडे पंचायत राज व्यवस्था आहे, पण ही पंचायत राज व्यवस्था अनुसूचित क्षेत्रांना लागू नाही. अनुसूचित क्षेत्र म्हणजे कोणतं, की राज्यपालानं किंवा राष्ट्रपतींनी ही अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित केलं. राष्ट्रपती मोस्टली करत असतात, त्यांना तो अधिकार आहे, ठीक आहे. आणि याच्या खाली एन कायदे असतात राहणे, आणि ओ म्हणजे हस्तक्षेप, ओ थांबा असं आपण म्हणतो त्याला, ठीक आहे. म्हणून हा पार्ट आहे ना, याच्यावर प्रश्न बघा, याच्यावर 2 प्रश्न आहेत. 2023च्या परीक्षेला याच्यावर 2 प्रश्न आलेत. कशावर, या कलमांवर, ठीक आहे. हा झाला पहिला प्रश्न, तुम्ही इथं पाहिलाय, हा बरोबर आहे ना. आता याच्या पुढचा प्रश्न जर आपण पाहिला, इथं आलो आपण, हा थांबा 1 मिनिट, कुठे पुढचा प्रश्न मी तुम्हाला दाखवतो. हा, या प्रश्नाला या. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम ग्रामसभेशी संबंधित आहे. बघा, तोच प्रश्न उलटा आहे. तुमच्या डिपार्टमेंट PSIच्या 2021च्या पेपरमध्ये 2 प्रश्न विचारले ते तेच काय, की कलम 226 मध्ये काय आहे, ठीक आहे, असं एक विचारलं. दुसरं काय विचारलं, की उच्च न्यायालयाला कोणत्या कलमानुसार मूलभूत हक्काचं उल्लंघन होत असेल तर त्या विरुद्ध आपण उच्च न्यायालयात कोणत्या कलमानुसार जाऊ शकतो, 226 नुसार जाऊ शकतो उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च मध्ये 32 नुसार. म्हणजे तोच प्रश्न उलटा, म्हणजे या हाताने खाल्लं, असं खाल्लं काय, असं खाल्लं काय. इथं पण बघा तेच आहे, हा ग्रामसभेशी संबंधित आहे, कोणतं कलम आहे दादांनो. आता हाच प्रश्न बघा, पहिला आपण काय पाहिलं, भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम ग्रामसभेशी संबंधित आहे. 200C मध्ये स्ट्रक्चर म्हणजे काय, रचना, स्ट्रक्चर इंग्लिश मध्ये म्हणजे मराठीत रचना. बरं, डी मध्ये डिवायडेशन सांगितलं मी, डिवायडेशन म्हणजे काय, वेगळं करणे म्हणजे आरक्षित ठेवणे, आरक्षण, ठीक आहे. हा, पुढं ए, आता उरलं काय, हे तो 244 आहे, हे आपला उडालाच प्रश्न, आणि हे 241 आहे, हा पण उडाला, ठीक आहे. हा पण उडाला, हा पण उडाला, राहिलं काय, डी आणि ए. मग मी तुम्हाला सांगितलं डी मध्ये डिवायडेशन म्हणून सांगितलंय, म्हणून ह्याला काय म्हणणार तुम्ही, डी मध्ये डिवायडेशन म्हणून सांगितलंय, म्हणजे काय सांगितलंय मी, आरक्षण सांगितलंय. तर डी तुमच्या लक्षात आहे. 244 आपल्याला नाही, 241 नाही, उरलं काय, 43. डी मध्ये काय आहे, आरक्षण, आणि आपल्याला विचारलंय ग्रामसभेशी संबंधित, उरलं काय, एकच राहिलं, मग याला काय म्हणायचं, ग्रामसभा, ठीक आहे. 243 ला ए ला ग्रामसभा, बी ला स्थापना, सी ला रचना, डी ला रिझर्वेशन म्हणजे आरक्षण, ई ला एक्सपायर होणे म्हणजेच काय, कालावधी संपणे, कालावधी, ठीक आहे. ई मध्ये सांगितलंय. एफ मध्ये फेल, एफ मध्ये काय सांगितलं, फेल म्हणजे काय, अपात्र होणे, अपात्रता. मग मला सांगा, हे जर असं एवढं तुम्ही लक्षात ठेवत असताल तर हे 2 प्रश्न बरोबर आलते ना, हे 2 प्रश्न आलते याच्यावर, का चुकणारे प्रश्न नाही चुकत आहे. आणि हे 243 जरी समजा त्यांनी इथं विचारलंय, बघा हे तर झालं इलिमिनेशन मेथड म्हणतो आपण याला, की हे तुम्हाला समजा इलिमिनेशन तुम्ही काढले हे उत्तर, पण तुम्हाला समजा 243 दिले त्यांनी, तरी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, सी स्ट्रक्चर म्हणजे रचना सांगितली इथं, हे पण तुम्हाला लगेच कळलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणून हे जी बाबी आहेत ह्या सोप्या आहेत, आणि यापासून तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता,
ठीक आहे, म्हणजे हा एक प्रश्न तुम्हाला इथं आलाय. आता आपला प्रश्न 2 नंबरचा बघा. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या स्थापनेशी संबंध असणारा अधिनियम कोणता आहे? लक्षात घ्या इथं. बाकी पुढं इथं आलो आपण. कुठं मी तुम्हाला सांगितलं, हा आपला काय ऐतिहासिक पार्श्वभूमी याच्यावर सुद्धा प्रश्न आहे, क्वेश्चन आहे. आपण समित्या याच्यावर क्वेश्चन या परीक्षेला नाही पण येतो परीक्षेला. कायदा यावर क्वेश्चन आहे आपला इथे. आपला कुठे प्रश्न आहे घटनादुरुस्ती आणि घटनात्मक तरतुदी, म्हणजे याच्यावर आपला 2 प्रश्न आहेत. ठीक आहे, मग चालू घडामोडी म्हणजे जे काही झाले बदल आहेत किंवा आपला असणाऱ्या समित्या याच्यावरही प्रश्न येतो. लक्षात ठेवायचं, म्हणून त्याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकेल. आता इथं आपण याच्यामध्ये इथं पाहिला कोणता कायदा आहे? महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती यांचा स्थापने संबंधित कायदा 1958 चा. हा कायदा काय? बॉम्बे. लक्षात ठेवायचं, बॉम्बे ज्याला मुंबई म्हणतात नंतर, मुंबई म्हटलं, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कधीचा आहे? 1958 चा. लक्षात ठेवा हा. बर, उरला काय? 1961. मी तुम्हाला मागे सांगितलं 1961 कोणता कायदा आहे? महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1965. किती? 1961 अधिनियम. ठीक आहे, 1961. म्हणजे हा आपलं उत्तर काय हे. बरं, 1988 आहे का कुठला कायदा? तर याचा संबंध आपला नाहीये. बरं, 1948 याच्याशी आपला संबंध नाहीये. मग अजून एक कायदा आपला विचारला जाऊ शकतो शहरीचा, नगरपालिका किंवा नगरपंचायत कायदा 1965. हे 1965 नुसार नगरपालिकांचं काम चालतं, नगरपंचायत चालतं. आणि त्या नगरपंचायत म्हणजे एक महानगरपालिकेचा मोठा भाग आहे ना, त्यासाठी कायदा वेगळा आहे. ठीक आहे, महानगरपालिकांसाठी हा 1948 एक मनपा कायदा आहे. हे नागपूरसाठी आहे, नागपूर मनपा कायदा 1948. आणि 1949 नुसार महाराष्ट्रातल्या मनपा कायदा महाराष्ट्रातल्या सर्व उर्वरित मनपा आहेत ते 1949 कायद्यानुसार चालतात. आणि मुंबई महानगरपालिका आहे ज्याला बीएमसी म्हणतो आपण, ही बीएमसी आहे 1888 कायद्यानुसार. त्या बीएमसी मध्ये, म्हणूनच बीएमसी ची सदस्य संख्या 227 आहे. परंतु इतर महानगरपालिकांची सदस्य संख्या किती आहे? किती सांगली? 65 ते 221 या दरम्यान आहे. लक्षात ठेवायचं. काय याच्यावर कायद्यावर प्रश्न. मग मी तुम्हाला काय म्हटलं होतं, इथं आलतो आपण बघा, कायद्यावर पण प्रश्न आला, कायद्यावर प्रश्न आहे, समितीवर प्रश्न येतात, ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रश्न आहे, घटनात्मक तरतुदीवर प्रश्न आहे. मग हे जे आपण इथं पाहिलं याच्यामध्ये आता हा पुढचा प्रश्न आहे, जिल्हा परिषद स्थायी समितीबाबत पुढील विधाने विचारात घ्या. हा कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. आता जे होते फॅक्च्युअल म्हणजे जो डाटा दिला होता, आता कन्सेप्च्युअल आहे. पहिलंच उदाहरण 4 उदाहरणे बघा. तुम्हाला एक सांगतो मी, याच्यात एलिमिनेशन मेथड सांगतो मी तुम्हाला, किंवा आपल्या ह्यात चेक काय करायचं की सिलेबस नुसार आहे का, काठिण्य पातळी काय, प्रश्न कसे विचारले जातात, सिलेबसला धरून आहेत का नाही, आणि फॅक्ट आणि कन्सेप्ट यांचा आपल्या इथं मेळ घालणं आवश्यक होतं. इथं आलो आपण, स्थायी समितीसाठी स्वतंत्र सभापती तरतूद आहे. ठीक आहे, 1 जिल्हा परिषदेचे अध्यक्ष स्थायी समितीचे अध्यक्ष असतात. आता लक्षात घ्या दोन्ही मधला विरोधाभास. ठीक आहे, मी हे पेपर सोडताना सांगतोय कारण आपण ह्या लेक्चरमध्ये काही शिकणार आहोत. ह्या लेक्चरला आपण फक्त पेपर तपासून घ्यायचा आपल्या गेल्या वेळेसचा. पुढच्या लेक्चरपासून आपले A to Z पुढच्या लेक्चरपासून चालू होणार शिकवायला. ठीक आहे, मग इथं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष स्थायी समितीचे अध्यक्ष असे स्थायी समितीचे अध्यक्ष असतात. ठीक आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष हे स्थायी समितीचे अध्यक्ष असतात, जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून. जिल्हा परिषद असणारे अध्यक्ष हे स्थायी समितीचे अर्थात पदसिद्ध अध्यक्ष असताना म्हणायचे. आणि त्यामध्ये स्थायी समितीसाठी स्वतंत्र सभापती स्वरूप आहे म्हणजे अध्यक्षाची. तर लक्षात ठेवा या उत्तरामध्ये दोन्ही सोबत कधीच येणार नाहीत, एक तर हे येईल किंवा हे येईल. लक्षात घ्या, कारण वर काय म्हणते वाक्य की त्यांना स्वतंत्र सभापती असतात म्हणजे अध्यक्ष असतात, आणि खालचं वाक्य काय म्हणते, नाही जिल्हा परिषद जे अध्यक्ष आहेत ते स्थायी समितीचे अध्यक्ष असतात म्हणजे पदसिद्ध. या दोन्ही पैकी उत्तरात एक यायला पाहिजे का नाही, दोन्ही तर असू शकत नाही. म्हणून आपला A आणि B सोबत नको आहेत, A आणि B सोबत नको आहेत म्हणजे हे उत्तर चुकलं. ठीक आहे, राहिलं खाली म्हणजे एक पर्याय आपला गेला. जिल्हा परिषद शिकत असताना आपला हा भाग देता येतो, स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हा परिषदचे अध्यक्ष हेच स्थायी समितीचे अध्यक्ष असतात. स्थायी समितीची रचना असते बघा, लक्षात ठेवा जिल्हा परिषदमध्ये स्थायी समितीची रचना असते 13 सदस्यीय. ठीक आहे, 13 मध्ये 5 विशेष समित्यांचे सभापती असतात. विशेष समित्यांचे सभापती हेच 5 सदस्य असतात. ठीक आहे, 5 उरले जे प्लस अधिक 8 आहेत
हे 8 इतर सदस्यांतून घ्यायचे असतात, ठीक आहे. त्यापैकी किमान 2 ओबीसी म्हणजे मागासवर्गीय असले पाहिजेत, लक्षात ठेवायचं. किमान 2, मिनिमम 2 हे ओबीसी असले पाहिजेत. म्हणजे एकूण 13 सदस्यीय समिती असते आणि त्याचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष हेच त्याचे अध्यक्ष असतात. मग आपला बी उत्तरात हवाय आपला, ठीक आहे. आपला बी उत्तरात हवाय म्हणजे यापैकी नाही हे पण घटला, इथं पण बी आहे आणि इथं पण बी आहे. मग सी बरोबर की डी बरोबर? आता लक्षात घ्या, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे स्थायी समितीचे सचिव असतात आणि खालचं जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे स्थायी समितीचे सचिव असतात. आता या दोन्हीपैकी कोणतरी एक सचिव असेल ना, एकतर सचिव मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा डेप्युटी म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे कुठे जर गेला तुम्ही, कुठेही जा, जिल्हा परिषदेच्या जे काही सीईओ असतात आणि डेप्युटी सीईओ असतात, कुठल्या जिल्हा परिषदेला जास्त असतात. आता पुण्यासारखी जिल्हा परिषद आहे, कामाचा लोड किंवा एरिया क्षेत्रफळ लोकसंख्या जास्त असेल तर तिथं डेप्युटी सीईओ 3, 4, 5 बी असू शकतात आणि एखादा जिल्हा छोटा असेल तिथे एक किंवा 2 असू शकतात, बरोबर आहे. मग जर जास्त सीईओ उपमुख्य कार्यकारी अधिकारी जास्त असतील तर मुख्य कार्यकारी अधिकारी कोणत्याही एका व्यक्तीला तिथं पदसिद्ध म्हणजे सचिव म्हणून नेमतात आणि जर त्या जिल्हा परिषदेला एकच उपमुख्य कार्यकारी अधिकारी असेल तर तो तिथं पदसिद्ध सचिव असतो. म्हणून लक्षात ठेवायचं, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हाच स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो, पण सचिव म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी नसतात, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे पदसिद्ध सचिव असतात. लक्षात ठेवायचं, तर पदसिद्ध सुद्धा शब्द येईल तर ते बरोबर आहे. म्हणून हे उपमुख्य लक्षात ठेवायचं. काय बी आणि डी असणारा ऑप्शन 3 नंबर पर्याय. म्हणजे हा कन्सेप्च्युअल प्रश्न आहे आणि हा खूप मस्त आहे. याच्यामध्ये आपला हा एक पार्ट आहे, एक म्हणजे 2% पण नाही, आपला जे शिकायचं आहे त्याच्यामध्ये. कारण तुम्हाला आता याच्यावर विचारले, पुढच्या वेळेस तुम्हाला विषय समितीवर विचारलं जाऊ शकेल किंवा पुढच्या वेळेस तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्षावर विचारलं जाऊ शकेल, सचिवावर विचारलं जाऊ शकेल, पंचायत समितीचे अध्यक्ष सदस्य सचिव किंवा ग्रामपंचायतवर विचारलं जाऊ शकेल. तर हे आपलं सगळं इथं शिकणं किंवा सगळं आपलं येणं आवश्यक आहे, माहीत असणं आवश्यक राहते, ठीक आहे. याच्या पुढचा आपण इथला पार्ट एक बघितला, हा तर आपण क्वेश्चन पाहिला आहे. याच्या पुढचा आपण एक क्वेश्चन पाहिला, लॉर्ड रिपनचा ठराव. बघा, लॉर्ड रिपनचा ठराव ज्याला स्थानिक स्वराज्य संस्थांचा मॅग्ना कार्टा असे म्हणतात, तो कोणत्या वर्षी संमत झाला? आता इथं आपल्याला विचारलंय वर्ष, बघा लक्षात ठेवा. याच्यानंतर आपला त्यांनी विचारलं असतं काय म्हणतात, लक्षात ठेवा, काय म्हणतात. लॉर्ड रिपनच्या ठरावाला काय म्हणतात? तर मॅग्ना कार्टा. इथं याचं एक उत्तर आहे, ठीक आहे. किंवा तुम्हाला असं विचारलं जाऊ शकेल की 1882 साली स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधित ठराव कोणी मांडला? म्हणजे आपला लॉर्ड रिपनवर प्रश्न विचारला जाऊ शकेल, बरोबर आहे, हे याच्यावर विचारला जाऊ शकेल. किंवा 1882 लॉर्ड रिपनचा ठराव ज्याला मॅग्ना कार्टा म्हटलं जातं, तो कशा संदर्भात होता? तर स्थानिक स्वराज्य संदर्भात होता. कशा संदर्भात? स्थानिक स्वराज्य संदर्भात. इथं क्वेश्चन आपला पडू शकतो, आपला इथं क्वेश्चन पडू शकतो, आपला इथं क्वेश्चन पडू शकतो आणि आपला कोणत्या वर्षी इथं क्वेश्चन पडू शकतो. तर आपल्याला प्रश्न आलाय या वर्षावर, आपला प्रश्न आलाय वर्षावर. मग 1726 आहे का? यावेळेस तर काहीच नव्हतं, यावेळेस 1726 ला काहीच नव्हतं. 1757 आणि 1757च्या नंतर 1757ला प्लासीची लढाई, त्याच्यानंतर 1764ला बक्सारचे युद्ध आणि त्याच्यानंतर बंगालचे दिवाणी अधिकार कोणाला दिले? कंपनी, ईस्ट इंडिया कंपनीला. त्याच्यानंतर 1773ला पहिला कायदा आला, रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणतो आपण त्याला, आणि त्यानुसार बऱ्याच तरतुदी केल्या. त्याच्यामध्येच होतं सर्वोच्च न्यायालय स्थापनेसंदर्भात तरतूद आणि इलिझा इम्पे याच्या नेतृत्वाखाली 4 सदस्यीय सर्वोच्च न्यायालय त्यावेळेस कोलकात्यात अस्तित्वात आलं होतं. म्हणजे 1776 पर्यंत काहीच नव्हतं ना. एकमेव घटना त्याच्या आधीची 1688 म्हणजे मद्रास मनपा, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. मग इथं 1726 गेला, 1935 ला कायदा आहे, भारत सरकारचा कायदा, याचा आणि त्याचा काही संबंध नाहीये. 1882 ना 1687 राहिला. हे 1687 इथं 1688 एकमेवच घ्यायचं, त्याच्या आधी काहीच नाही. 1700 आधी काहीच नाहीये. 1688 सोडलं तर स्थानिक स्वराज्य संदर्भात, कारण 1688 ला मनपा, मद्रास मनपा तेवढं एकच, नाही तर बाकी काही नव्हतं. आणि राहिला काय? 1882. हा 1800 बघा, 1880 ते 1884 या दरम्यान लॉर्ड रिपन हे भारत सरकारला इथं काय होते, भारतात व्हाईसराय होते. आणि लॉर्ड रिपनने आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांसोबतच तसेच इतरही बरेचसे कामं केले होते. म्हणून त्या भारतीयांनी त्याला खूप म्हणजे भारतीयांच्या गळ्यातला ताईत बनला होतो, ठीक आहे, एक प्रशासक कसा असावा म्हणून. परंतु पुढे त्यांची 1984 ला त्यांनी राजीनामा स्वतःहूनच दिला, 1884 ला, की ज्यांना काही निर्णय पटले नाही त्यांचे निर्णय भारतातल्या लोकांच्या दृष्टीने घेत होते आणि जे तिथल्या राज्यकर्त्यांना पटत नव्हते, ठीक आहे. म्हणून हा लॉर्ड रिपन
हा खूप महत्त्वाचा आहे भारताच्या स्थानिक स्वराज्य संस्था विकासात. याला भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हटलं जातं. जनक लक्षात ठेवा, तिथेही प्रश्न पडू शकतो. म्हणजे आपल्या याच प्रश्नावर 5 प्रश्न पडू शकतात. काय म्हणतात मॅग्ना कार्टा, कोणत्या वर्षी 82ला 1882, कुणी म्हणला रेपंड म्हणला होता, कोणता ठराव स्थानिक स्वराज्य संस्था, ठीक आहे, किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणाला म्हणतात, लॉर्ड रिपनला म्हणतात. ठीक आहे, मग इथून पुढं इथं सुरुवात झाली आणि याच्यानंतर 1907ला रॉयल कमिशन आलं होतं आणि ते रॉयल कमिशननं मग त्याला निधी देण्यासंदर्भात किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे काही बाबी आहेत त्यांना विकास करण्यासंदर्भात त्या त्यांना त्याच्यात शिफारस केल्या. तिथून पुढे त्याचा विकास होत गेला. त्यामुळे हे आपल्याला यासोबत सगळं डिटेलमध्ये 1882चा कायदा सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये शिकणं गरजेचं पडतं. ठीक आहे, म्हणजे आपण किती प्रश्न पाहिले होते, हे 5 प्रश्न आपल्याला विचारलेत. प्रश्न 5 पैकी 2 कशावर आहेत मित्रांनो, याच्यावर. बरं दोन्ही कशावर येतं, ह्या 243A वरच आहेत दोन्ही प्रश्न, की 243A वरच कसे येतं. इथला पहिला प्रश्न बघितला तुम्ही, 243A मध्ये काय आहे, काय आहे, ग्रामसभा 2 नंबरला. आणि पुढचा प्रश्न काय आपला 4 नंबरचा, की भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात ग्रामसभेशी संबंध आहे, म्हणजे 243A प्रतितच कलम आहे प्रश्न आहे. ठीक आहे, हा प्रश्न ऐतिहासिक कायद्यावर आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणतो आपण याला. ठीक आहे, इथं आलो आपण जिल्हा परिषदेवर, केवळ पुढच्या वेळेस पंचायत समितीवर बी येईल. ठीक आहे, हा कायदा कसा आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कायद्या संदर्भात आहे. म्हणजे आपल्याला मला सांगायचा भाग असा आहे की इथं आलो आपण, फक्त आपला प्रश्न याच्यावर आहेत, याच्यावर नाही, तर याच्यावर प्रश्न नाही आहेत. आणि लक्षात ठेवायचं की आपल्याला ज्यावेळेस त्यांनी सिलेबस दिलाय त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत की आपला तिसरा स्तर म्हणतो आपण कशाचा, आपल्या शासन व्यवस्था. आपल्याकडे केंद्रीय स्तरावर प्रथम स्तर म्हणून संसद आहे, दुसरे म्हणजे केंद्रीय घटक, मध्य स्तरावर राज्य म्हणून तिथं विधिमंडळ हा घटक आहे किंवा दुसरी शासन व्यवस्था. आणि ग्रामीण भागामध्ये स्थानिक भागामध्ये ग्राउंड लेवलला स्थानिक स्वराज्य संस्था हा एक पार्ट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शहरी असेल त्याला शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण असेल त्याला ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. ग्रामीणला पर्यायी नाव आहे पंचायत राज आणि शहरीला पर्यायी नाव आहे नगरपालिका. मग आपल्याला नगरपालिका हा पार्ट आपल्या सिलेबसमध्ये नाही, त्याच्यावर आपला प्रश्न येणार नाही, परंतु आपण त्याची काही अँगल आपण घेणार आहोत पाहून. आणि आपला भाग जो आहे तो पंचायत राज म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, याच्यावर आपला प्रश्न कसे येऊ शकतात. तर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्या 3 घटकावर 3 गटातले पदाधिकारी त्यांचे कार्यकाळ सगळ्या गोष्टी ज्या पंचायत समितीच्या इत्यंभूत सगळ्या डिटेल्ससह, म्हणजे तिथला ते प्रमुख बीडीओ असेल किंवा जिल्हा परिषद सीईओ असतो तिथून, किंवा ग्रामपंचायतचा ग्रामसेवक, इथून ते सरपंचापासून सभापतीपासून जिल्हा परिषद अध्यक्षपर्यंत कुठेही प्रश्न येईल, पण याच पार्टवर येईल. आणि याच्यामध्ये आणखी एक पाहिलं आपण तर मी तुम्हाला हे याच्यामध्ये बोललो होतो इथे. ठीक आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी होईल, समितीवर येऊ शकेल, कायद्यावर येऊ शकेल जो आता विचारला 61चा. ठीक आहे, बदल काय झाले त्यावर येऊ शकेल. घटनादुरुस्तीमध्ये गेला तर 73वी घटनादुरुस्ती येईल, 74वी नाही. आणि घटना तरतुदीमध्ये काय आहेत तर कलम 40 आणि कलम 243. आणि 243 पासून कुठे 243 ओ पर्यंत एवढा भाग आपला इथं पाहणं आवश्यक ठरतं. त्यामुळं लक्षात घ्या, याच्यावरचा एकही प्रश्न चुकणार नाही अशा पद्धतीने मी इथं इत्यंभूत सर्व डिटेल्स शिकवणार आहे. सोबत तुम्हाला हे विषय शिकवायचा चालू झाला, ठीक आहे, आजच हे होईल नाही, आता आपल्यामध्ये आपलं ह्याचे लेक्चर आहेत, आपले जिओग्राफीचे लेक्चर चालू अजून संपले नाहीत. त्यासोबत आपला याचे लेक्चर परराष्ट्र संबंध, शेजारी राष्ट्र संबंध याचे लेक्चर आहेत मध्ये, ते लेक्चर उद्यापासून आपल्याला कंटिन्यू करायचे आहेत. ते 5-6 तारखेपर्यंत ते संपतील. 5-6 तारखेपासून पुढे 2 लेक्चर पॅरलल चालू असतील, पॅरलल 2 लेक्चर चालू होतील, 3 तारखेपासून चालू होतील. ठीक आहे, आणि एक सकाळी असेल लेक्चर, एक संध्याकाळी, एक लेक्चर लँग्वेजचं असेल मराठीचं आणि एक लेक्चर जीएसचं असेल. आणि याच्यामध्ये आपण हे पाहत असताना सगळा इत्यंभूत भाग, आणि तुम्हाला समजा हे पंचायत राज आपण 9 तारखेला शिकवायला चालू केलं तर तुम्हाला लगेच एक 12 ते 13 तारखेला या विषयाची सगळी सविस्तर नोट्स तुम्हाला शेअर केली जाईल. कुठे, ॲपमध्ये. ती तुम्हाला डाउनलोड करून घेता येईल, डाउनलोड करून प्रिंट काढून घ्यायची. सगळ्या विषयाच्या नोट्स या तुम्हाला लेक्चर झालं की लगेच मिळतील, काळजी नसावी. लेक्चर झालं की म्हणजे आपलं शिकवायला झालं की 4-8 दिवसामध्ये तुम्हाला त्या सगळ्या नोट्स प्रॉपर PDF स्वरूपात मिळून जातील. या इथं रिटर्न स्वरूपातही मिळतील, परंतु तुम्हाला PDF स्वरूपात दिल्या तर ते तुम्ही प्रॉपरली वाचू शकता, तुम्हाला ते प्रॉपरली समजू शकतं. त्यामुळे आपण त्या पद्धतीने देणार आहोत, लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक सांगायचा प्रश्न की एक शनिवारपर्यंत म्हणजे रविवारी पेपर आहे कंबाईनचा, त्यामुळं थोडीशी दुसरे लेक्चरचं आणि काही फॅकल्टीचं थोडा इश्यू झालेला आहे. इश्यू म्हणजे की 4 दिवस त्यांना ब्रेक घेतलेत बऱ्याच जणांनी.
त्यामुळं आपल्याला एक 3-4 दिवस लेक्चर एखादं मिस होईल किंवा एखादं टाइम मध्ये चेंजेस होईल, तेवढं ऍडजस्ट करून घ्या. सोमवारपासून जे काही शेड्यूल असेल ते सुरळीत चालू होणार आहे, काहीच अडचण येणार नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काय आता सुरळीत चालू आहे, पण आज लेक्चर आपलं सकाळचं संध्याकाळी घ्यावं लागलं काही तांत्रिक कारणामुळे. तर एक 2-4 दिवस असं कधीतरी होऊ शकतं झालं तर, अन्यथा नाही आपलं रेग्युलर चालू तसंच चालू राहील. ठीक आहे. आज याच्या घटकामध्ये इथंच आपण याच्यावर थांबूयात. लक्षात घ्या याच्यामध्ये हे आपण चालू केलेले याच्यामध्ये ही जी आपली बॅच चालू केली ही तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचवा. म्हणजे तुमचे मित्र असतील यांना घेणारे त्यांच्यापर्यंतही पोहोचवा. आम्ही हा स्वतः इथं माझ्याकडं मराठी व्याकरण आणि तुमचं कायद्याचा घटक मला शिकवायचा आहे, पंचेंद्राचा. आऊस पाटील सर चालू घडामोडी आणि आपल्याला जॉग्राफी शिकवणार, जॉग्राफीचे लेक्चर चालू त्यांची तुम्हाला ते माहितीच तुम्ही बघितलेत. रुचिता मॅडम आहेत इंग्रजीत, त्यांचं काल आपलं लेक्चर घेतलं होतं, पण चालूमध्ये त्यांची तब्येत बिघडल्यामुळे आपण ते लेक्चर पूर्ण न घेता अर्धच त्यांचं थांबलं. गणेश सर आहेत इतिहास शिकवणार आहेत, सोमवारपासून चालू होईल त्यांचे लेक्चर. प्रवीण राऊत सर आहेत त्यांचे उद्यापासून लेक्चर होतील, परराष्ट्र संबंध म्हणजे शेजारी राष्ट्र संबंध. आणि मयूर बाबर सर आहेत आणि यासोबत आपला मगर सर सुद्धा आहेत, शिंदे सर सुद्धा आहेत, जे आपला इथे एक एक विषय घेणार आहेत. आणि हे सगळा भाग आपला इन डिटेल्समध्ये असणार आहे, त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा हे पोहोचू शकता, सजेस्ट करू शकता. ठीक आहे, चालेल. थांबूया आपण इथं. या सेशनमध्ये भेटूयात नेक्स्ट सेशनमध्ये. अर्थात उद्याचं सेशन आहे, उद्या सकाळी 10:30 ते 12 या वेळेमध्ये होईल. ठीक आहे. एक 4 दिवस टाइम मागं पुढं होऊ शकतो, सकाळच्या 9 ऐवजी या पुढच्या वेळेमध्ये. तर थांबूया इथं, आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.